धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजी नाट्य सुरू झाले। तर महायुतीकडून डॉक्टर सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला देखील सटाणा बागलाण येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध करण्यात येतोय। महाविकास आघाडीतील नाराज कार्यकर्ते आणि भाजपचे नाराज कार्यकर्ते यांना एकत्र आणून स्वतंत्र आघाडी स्थापन करून आपण धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात एक स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची प्रतिक्रिया धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। गेल्या 10 वर्षात सुभाष भामरे यांनी कुठलेही काम केले नसून यामुळे असलेल्या त्यांच्याविषयीच्या असंतोषातून सगळ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले। लवकरच येणाऱ्या काही दिवसात डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात त्यांच्यावर नाराज असलेल्या काही भाजपच्या नेत्यांना घेऊन तसेच काँग्रेसच्या नाराज पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण वेगळी आघाडी तयार करून त्यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की आता निष्क्रिय भ्रष्ट लबाड खासदारांच्या विरोधात परिवर्तन मंचच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत। मी काही नेता नाही, मी अनेक नेत्यांपैकी एक आहे। गेल्या 10 वर्षात डॉक्टर सुभाष भामरे यांनी लोकांना मूर्ख बनवले, एवढाच कार्यक्रम त्यांनी केला आहे। वंदना सोमसिंग सोळंके, आम्ही यंद्रून गावाचे। आम्हाला सुविधा कोणत्याच नाही, आम्हाला रेशन कार्ड नाही, रेशन नाही, आम्हाला गरीब व्यक्तींना कोणतंच काही नाही आहे। आम्हाला गच्ची वाटत होती की बस सुभाष दादा निवडल्यावर आमचं काय काहीतरी व्यवस्थित होईल, काहीतरी सुधारणा होईल बुवा असं। आम्हाला प्यायला पाणी नाही, 20-20, 25-25 दिवस नळ येत नाही। आमचे गडारी अंगणातून वाहत आहे, गडारी नाही, महिलांसाठी शौचालय नाही आहे, कुठलीच व्यवस्था आपल्या गावाला नाही आहे। आमच्या गावाला आमचं गाव काय फक्त नुसतं त्यांनी कागदावर दत्तक घेतलं का सुभाष दादा। आम्ही महिला मंडळा म्हणजे कुठलीच सुविधा नाही आमच्यासाठी। आता आम्ही काय करायचं मग? म्हणून त्यांच्या विरोधात जो काही असंतोष आहे त्याला संघटित करून सर्वमान्य एकच उमेदवार उभा करायचा असा निर्णय घेतलाय। त्यासाठी उद्या बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे। जेणेकरून आपण दिलेल्या उमेदवारामुळे भाजपाचा खासदार पडेल या शुद्ध हेतूने आपल्याला काम करायचे आहे अशी प्रतिक्रियाही माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी दिली। त्यांच्या चर्चा खरी आहे। आम्ही निष्क्रिय भ्रष्ट व लबाड खासदार परिवर्तन मंच हे आता साधारणतः आम्ही नाव या नावाने आम्ही काम करतो। मी काय नेता नाही, अनेक नेत्यांपैकी मी एक आहे। काय जर गेल्या 10 वर्षामध्ये सुभाष भामरेंनी लोकांना थापा मारणे, मूर्ख बनवणे एवढाच कार्यक्रम केले आणि त्यांच्या विरुद्धचा हा पसरलेला असंतोष आहे त्याला संघटित करून काय सर्वमान्य एकच उमेदवार उभा करायचा असा आमचा निर्णय ठरला आहे। काय तर त्यासाठी उद्या दिनांक 16 रोजी सकाळी 10 वाजता दाभाडीला बैठक बोलवली आहे। त्या बैठकीमध्ये पुढची दिशा ठरेल। पण मिळालेल्या मला माहितीनुसार मालेगाव आणि धुळे इथल्या मुस्लिम बांधवांनी यावेळेला आपलं एकही मत वाया जाऊ द्यायचं नाही असं जवळजवळ ठरवलं आहे आणि त्यांचं मत आहे की आपण भाजप विरुद्ध मतदान करतो काय आणि मग भाजपचा माणूस निवडून येतो आणि तो आपल्यावर विवाह नाचत राहतो। तर यावेळेला सगळे मिळून जो उमेदवार उभा करते त्याच्या मागे आपण आपली शक्ती उभी करू काय असा एक विचार आहे। माजी आमदार अनिल गोटे तसेच नाराज काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपाचे नाराज कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आता माजी आमदार अनिल गोटे विद्यमान भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यापुढे काय आव्हान उभं करता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे माजी आमदार गोटे यांनी घेतलेल्या या भूमिकेने किती प्रभाव धुळे लोकसभा मतदारसंघावर पडू शकतो हे देखील येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे। जनजागर मराठीसाठी नागिन मोरे, धुळे।